मंगळवारी पहाटे 5:30 वाजता पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरची एक घटना समोर येते आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यच खळबळून जागे होतं। या घटनेनंतर अनेक आरोप होतात, फाशीची मागणी केली जाते, पीडितेला न्याय हवा म्हणून आंदोलन होतात, तर यावरून राजकारण सुद्धा होतं। प्रत्येक ठिकाणी एकच हेडलाईन आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर झालेला अत्याचार। गेले 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे। पलटणला जायला निघालेली ती 26 वर्षीय तरुणीसोबत एका वेळ नाही तर दोन्ही वेळा दत्तात्रय गाडे नावाच्या सराईत आरोपीने अत्याचार केल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर आता सिद्ध झालंय आणि आता समाजाच्या अनेक स्तरातून तिला न्याय द्या आणि आरोपीला फाशी द्या अशी मागणी होऊ लागते। एकीकडे ही मागणी होत असताना तेव्हा कुठे हे समाजातील काही लहान वैचारिक बुद्धीचे लोक यामध्ये वेगळा अँगल शोधत आहेत असंही दिसून येते। तो म्हणजेच तो तिचा बॉयफ्रेंड असेल, पोरगी लहान थोडी आहे, तिला कळत नाही का तिच्या मर्जीनच ती गेली असेल बहुतेक। प्रत्येक वेळी चुकी पुरुषाची नसते, त्या पोरीला पाठी दिसली नाही का, त्या पोरीचं आधीच काहीतरी चक्कर असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचं सुद्धा दिसून येते। पण ज्या आरोपीवर हे सगळे आरोप केले गेले आहेत तो काही दुधाने धुतलेला मुळीच नाहीये। 27 फेब्रुवारी रोजी या आरोपीला पुणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात आणि आता यानंतर या प्रकरणाने एक नवीन वळण घेतले। काय आहे ते नवीन खुलासे जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र। हे सगळं प्रकरण चांगलंच पेटले, त्यामुळे आता पुणे गुन्हे शाखेची एकूण 8 पथके या आरोपीचा शोध घेत होती। जे कोणी आरोपीची माहिती पोलिसांना देईल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं होतं। पुणे पोलीस फुल ऍक्शन मोड मध्ये येऊन आरोपीचा शोध घेत होती। आरोपी दत्तात्रय गाडेकडे फोन नव्हता, त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करणं थोडंसं कठीण जात होतं। त्यामुळे या शोध कार्याचा मूळ बिंदू बनले दत्तात्रय गाडेचं गुनाट हे गाव। पोलिसांनी या गावात 100 ते 150 पोलीस तैनात केली होती। गावातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलिसांची शोध पथके कसून तपास करत होती। जशी जशी वेळ जात होती तसे तसे पोलिसांवर दडपण सुद्धा वाढत होते। माहितीनुसार दत्तात्रय गाडेने गावातील एका घरामध्ये बुधवारी पाणीही मागितलं होतं। 2 दिवस दत्तात्रय गाडे हा गावातीलच एका बेबी कॅनॉल मध्ये होता असंही सांगितलं जाते। शेवटी भुकेपुढे त्याने आपले गुडघे टेकले आणि तो त्याच्या महेश बहिरट या नातेवाईकाकडे गेला। तिथे जाऊन त्याने माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे, मला पोलिसांसमोर सरेंडर करायचे असंही सांगितलं। महेश बहिरट त्याच्या परिवारासोबत जेवण करत होते तेव्हा दत्ता गाडे पाण्याची बॉटल घेऊन तिथून निघून गेला। यानंतर महेश बहिरटने संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि दत्ता गाडे घरी आल्याचं सांगितलं। दिलेल्या माहितीनुसार आणि दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने तिथून आसपासच्या आवारात डॉग स्क्वॉडचे श्वान घेऊन शोध कार्य सुरू केलं। या दरम्यान दत्ता गाडेने बदललेले शर्ट पोलिसांना मिळालं आणि हा तपास आणखीनच वेगवान झाला। आता या प्रकरणातील या आरोपीला अटक तर झाली, मात्र दत्ता गाडेचा शोध नेमका लावला कोणी यावर मात्र प्रश्नचिन्ह दिसते। दत्ता गाडे हा आरोपी जेव्हा कॅनॉल मध्ये लपून बसला होता तेव्हा गावातील काही ग्रामस्थांना तो दिसला आणि त्यांनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली असं सांगण्यात येते। तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी शोध कार्यामध्ये सोडलेल्या ड्रोनच्या कॅमेरात दत्ता गाडे दिसला आणि त्यानुसार पोलीस त्या लोकेशनवर पोहोचले असंही सांगितलं जाते। तसेच गुनाट गावचे ग्रामस्थ गणेश गव्हाणे आपण दत्ताला पकडले असा दावा सुद्धा करत आहेत। यावेळी गणेश गव्हाणे यांनी आरोपीला शोधण्यासाठी पोलीस गावातील सर्वच घरात विचारपूस करत होते, ज्यामुळे गावात भीतीचं वातावरण होतं। आम्हीही पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो। रात्री 10 वाजल्यापासून आरोपीची चाहूल लागली होती, त्यानुसार आम्हीही आरोपीचा शोध घेत होतो। त्यावेळी आरोपी मला दिसला आणि पळायला लागला, तेव्हा मी संपर्कात असलेल्या पोलिसाला फोन करून या सर्वाची माहिती दिली असा आरोप गणेश गव्हाणे यांनी केलाय। आरोपीला रात्री 1च्या सुमारास रात्रीच्या कळोख्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं। यासाठी ड्रोन, डॉग स्क्वॉड, गुनाट गावातील ग्रामस्थ तसेच दत्ता गाडे याची कुटुंबियाची सुद्धा मदत घेतली। स्पीकरच्या माध्यमातून पोलीस आणि कुटुंबीय दत्ता गाडेला शरण यायचं आव्हान करत होते आणि शेवटी त्याला पकडण्यात यश आलं। आता याचा पुढचा सगळा तपास स्वारगेट पोलीस स्टेशनकडे देण्यात आलाय। तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे। तसेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता दत्ता गाडे शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे। खरं तर अशी अनेक प्रकरणं घडतात, पीडितेला न्याय द्या म्हणून आवाज तर सर्वच स्तरातून उठतात, पण शेवटी त्रास तिला सहन करावा लागतो। आता आरोपीला फाशीची शिक्षा होईल की 2-3 वर्ष कारावासात राहून तो परत मोकाट सुटेल यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित आहे।